Hello students, differentiation exercise 1.3. Let's continue question number 2. त्यातला फर्स्ट क्वेश्चन घेऊन घेतलाय y आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हा पार्ट आपण आता सध्या पाहतो. y इक्वल्स फंक्शन आहे x रेस टू e प्लस x रेस टू x प्लस e रेस टू x प्लस e रेस टू e. यामध्ये हा जो टाइप आहे x रेस टू n चा आहे म्हणजे ह्याला अडचण नाही. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x पार्ट आहे आपल्याला. e रेस टू e प्युअर कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. राहिला प्रश्न त्या x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह. तर तो डेरिव्हेटिव्ह मात्र तुम्हाला सेपरेट कॅल्क्युलेट केला पाहिजे. मी लास्ट एक्झाम्पल मध्ये कुठल्या तरी मागे एका एक्झाम्पल मध्ये x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वापरला होता. x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस लॉग x आणि तो कॅल्क्युलेट कसा करायचा तेही मी तुम्हाला माझ्यामध्ये असं ब्ल्यू कलर मध्ये शेड मध्ये दाखवलेलं आहे. तो पार्ट एकदा पुन्हा पाहून घ्या आणि त्याचा वापर करून तुम्हाला x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हे लिहायचं कसं मी दाखवतोय बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स dy dx ऑफ प्रत्येक टर्मचा सेपरेटली dy dx ऑफ x रेस टू e प्लस dy dx ऑफ x रेस टू x प्लस dy dx ऑफ e रेस टू x प्लस dy dx ऑफ e रेस टू e. पुढची स्टेप आहे dy by dx इक्वल्स सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n चा फॉर्म आहे म्हणजे e कॉन्स्टंट आहे ना त्यामुळे तो x रेस टू n सारखं बघायचं त्याला. x रेस टू e चा डेरिव्हेटिव्ह e पुढे येणार x रेस टू e मायनस 1 प्लस ते आहे तसं ठेवा dy dx ऑफ x रेस टू x आता आहे तसं ठेवा प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x e रेस टू x कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. मग या बाजूला लेट साइडला किंवा याला इक्वेशन 1 देऊन ठेवायला म्हटलं तर याला इक्वेशन 1 द्यायचं आणि मग हा पार्ट पुढं इथंच खाली कंटिन्यू करायचं. काय लेट u इक्वल्स x रेस टू x या टर्मला u म्हणा आणि याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा हा मी मागे तुम्हाला दाखवलाय मागच्याच व्हिडिओमध्ये एकदा चेक करा. सो du by dx इक्वल्स du by d डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे परत परत सांगतो मी. म्हणजे d by dx ऑफ ते u जे u म्हणजे कोण तर x रेस टू x इक्वल्स काय आन्सर आलं सांगा x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x ह्याला इक्वेशन 2 द्याल तुम्ही आणि मग फ्रॉम 1 and 2 कंटिन्यू कराल. फ्रॉम 1 and 2 dy by dx इक्वल्स e into x रेस टू e minus 1 प्लस सांगा आता हा x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला तुम्हाला x रेस टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x प्लस e रेस टू x हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. फंक्शन आहे y इक्वल्स x रेस टू x प्लस e रेस टू x. आता इथे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचा फॉर्म आहे किंवा आतमध्ये इथे इंडेक्स मध्ये बघा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचा फॉर्म आहे. त्यामुळे इमिजिएट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स तुम्हाला इथे करता येत नाही. याचं कारण सांगतो. हा जो पार्ट आहे हा पार्ट हा तो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये जर असेल a प्लस बी किंवा a मायनस बी तर लॉग ऑफ a प्लस बी ला आपण काहीही करू शकत नाही किंवा लॉग a प्लस लॉग बी लिहिता येत नाही. लॉग ऑफ ए बी मल्टिप्लिकेशन असेल ना लॉग ऑफ a इंटू बी असेल ना तर तुम्ही लॉग a प्लस लॉग बी लिहू शकता. ऍडिशन असल्यामुळे या दोघांची ऍडिशन असल्यामुळे आपल्याला हे दोन टर्म्स वेगळे वेगळे डिफरन्शिएट करून घ्यावे लागतील आणि मग त्याचा वापर इथं तुम्हाला परत करावा लागेल. मग हे लिहायचं कसं असतं तर याला 11वीचे थेअरी क्वेश्चन्स थोडेफार यावे लागतात त्याला. बघा लेट y इक्वल्स u प्लस v लेट y इक्वल्स u प्लस v. इथे u कोण आहे v कोण आहे हे समोर तिथे मेन्शन करायचं. वेअर u म्हणजे कोण सांगा x रेस टू x अँड v म्हणजे कोण सांगा तर v इक्वल्स e रेस टू x. मग हा पार्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x इथे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x
dy by dx इक्वल्स, हा थेरी क्वेश्चन आपला पहिला आहे बघा 11वीचा, y equals u plus v where u and v are differentiable functions of x, then show that dy by dx equals du by dx plus dv by dx, that is derivative of sum means sum of separate derivatives. So theory question, differentiating with respect to x, u चा derivative du by dx plus v चा derivative dv by dx, ह्याला द्यायचं इक्वेशन 1. मग हा पार्ट लिहून घ्यायचा. कन्सिडर consider u equals x raised to x raised to x, variable raised to variable है, taking log on both sides. Log u equals log of x raised to x raised to x. त्याला मी असं राउंड केलं, log of m raised to m, n log m ते पुढे येते, log u equals x raised to x पुढे आणले, log of x. आता इथं प्रॉडक्ट रूल घेताना फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ला काही अडचण नाही, पण सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट x raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय ते ठीक आहे. आता मी एक पार्ट केले म्हणून हरकत नाही, पण तुम्हाला ते असं सांगणार नाही डायरेक्ट x raised to x, एमसीक्यू सोडवताना करा पण आता नाही. मग यासाठी हे हा जो x raised to x चा फॉर्म आहे ना, तो जाण्यासाठी अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. आता नीट लक्ष द्यायचं, लॉग ऑफ लॉग u इक्वल्स लॉग ऑफ x raised to x into log x. आता इथं log of ab चा फॉर्म आला बघा, log of ab म्हणजे log a plus log b. हा पार्ट आधी दिसतोय का बघा मला, ठीक. So log of log u as it is equals log of ab म्हणजे log a plus log b. नेक्स्ट स्टेप मध्ये हे x raised to x पुढे येणार आहेत, x raised to, आता इकडचं थोडंसं मला रब करून घेते. हा LHS मधले log of log u as it is equals, हा x पुढे येते, x log x plus log of log x. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही अडचण नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, d by dx of log of log u equals d by dx of x log x plus d by dx of log of log x. चेन रूल फार काळजीपूर्वक आहे, नीट लक्ष द्यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग, इथं बघा हे झाकलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग समथिंग 1 अपॉन समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह, लॉग u चा डेरिव्हेटिव्ह. मला सांगा लॉग x चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 1 अपॉन x. पण लॉग u चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u इनटू u चा डेरिव्हेटिव्ह, कारण आपला काही log x नाही आहे, वेगळे काहीतरी आले. कसं log y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy by dx येतो बघा, तसं log u चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u du by dx. हे नीट लक्ष द्या. इक्वल्स, इकडे प्रोडक्ट रूल, फर्स्ट इनटू d by dx ऑफ सेकंड प्लस सेकंड इनटू d by dx ऑफ फर्स्ट प्लस, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ log समथिंग 1 अपॉन समथिंग इनटू समथिंग चा म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, 1 upon u log u, 1 upon u log u into du by dx equals
x इंटू लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस लॉग x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन x log x as it is. हे कॅन्सल झाले, u log u ट्रान्सफर करणार आहे. सो du by dx इक्वल्स u log u into bracket 1 plus log x plus 1 upon x log x. u रिप्लेस करायचं लास्ट स्टेप मध्ये. सो du by dx इक्वल्स u म्हणजे काय होतं, इथं मी लिहिलं होतं मग ते पुसलं ऍक्च्युली. बघा इथं कळतं बघा u म्हणजे कोण आहे, इथं कळतं बघा तुम्हाला v कोण आहे कळतं बघा. मी इथं समोर लिहिलं होतं, तो भाग मी तो पुसून ठेवला आता. u म्हणजे x रेस टू x, मग हे झाले x रेस टू x इंटू लॉग ऑफ u. आता लॉग ऑफ u म्हणजे हे बघा इथं ती टर्म आहे बघा, लॉग ऑफ u इथं टर्म आहे बघा, लॉग u इथं पण आहे ती टर्म लॉग u, काही चालेल. मग ती लॉग u ची टर्म आहे ती x रेस टू x log x आहे. लॉग u ही जी टर्म आहे ती x रेस टू x log x अशी टर्म आहे. आणि काय समजा हे वर लिहिलं तरी काही फरक पडत नाही बघा, हे जरी लिहिलं तरी वरनं हे पुढेच आलेलं आहे, त्यामुळे कुठलंही चालेल. हा इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x प्लस 1 अपॉन x इंटू log x. हा झाला तुमचा ह्यातला पहिला पार्ट. du by dx तुम्ही आता तयार करून घेतला. du by dx ह्याला द्यायचं इक्वेशन 2. परत बघा, पहिल्यांदा मी याला u म्हणले, याला v म्हणले, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन ठेवला इक्वेशन 1. आता मी u इक्वल्स x रेस टू x त्यातनं मी du by dx मिळवले. असेच मी dv by dx मिळवणार आहे आणि ह्या दोन्ही टर्म्स शेवटी इथे रिप्लेस करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. ओके नाउ लेट्स कंटिन्यू. हे मागचा आपला आन्सर du by dx मी असंच ठेवलंय. आता आपण हा पार्ट कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर v इक्वल्स e रेस टू x पुन्हा टेकिंग log on both sides. log v equals log of e raised to x. त्याला असं पेन्सिल x raised to x ला मार्क करा आणि ते पुढे आणा. सो log v equals x raised to x पुढे येतील आणि इंटू log e म्हणजे 1. मी आता ती स्टेप फक्त डायरेक्ट करायला लागले. x raised to x पुढे आणले इंटू log e ना म्हणजे 1. प्रॉब्लेम परत x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आहेच. त्यासाठी अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. इकडे log of log v equals log of x raised to x. ते x पुढे येतील. log of log v equals x into log x. Now differentiating with respect to x. d by dx of log v, d by dx of log v equals d by dx of x log x. The rate of log something 1 upon something. बघा नीट कवर करा. The rate of log something 1 upon something into something. log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v, तसा log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x ना, तसा log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v into dv by dx into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. हे जमलं पाहिजे. जसं log y मी शिकवलं की तुम्हाला log y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा 1 upon y dy by dx. मग इथं y च्या ऐवजी v आले, log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v dv by dx. पलीकडे प्रोडक्टफुल फर्स्ट into d by dx of second plus second into d by dx of first 1 upon हे multiplication v log v dv by dx equals x into 1 upon x log x का डेरिवेटिव plus
log x into x चा डेरिव्हेटिव्ह 1. त्यातला x कॅन्सल, v log v ट्रान्सफर. सो dv by dx equals v log v into bracket 1 plus log x. सो dv by dx equals सांगा v काय आहे तर e raised to x into आता log v काय आहे log v इथे हे log v x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x as it is. हे झालं तुमचं इक्वेशन 3. हे झालं इक्वेशन 3. ठीक आहे. ओके, नाउ या स्टेपच्या नंतर जायचं आपल्या इक्वेशन 3 च्या नंतर. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3 इथे बघा dy by dx equals du by dx इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस करायचे x raised to x into x raised to x log x into bracket 1 plus log x plus 1 upon x log x. हे झालं du by dx प्लस आता हे dv by dx रिप्लेस करायचे e raised to x into x raised to x into bracket 1 plus log x. हे त्याचं फायनल आन्सर. तुम्हाला आता फार तर फार अगदीच जर गरज वाटली तर तुम्हाला x raised to x फक्त या दोघांतनं कॉमन काढता येतात. त्याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय करता येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन y equals log x raised to x minus cos x raised to cot x. नेहमीप्रमाणे आपण याला लेट y equals u minus v where याला आपण u म्हणूया याला v म्हणूया. ठीक आहे. where इथं पुढे मेन्शन करायचे u म्हणजे कोण तर log x raised to x and v म्हणजे कोण तर cos x raised to cot x. ह्याला म्हणायचं फंक्शन raised to फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन raised to ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अशा वेळी आपण लॉग घेऊन डिफरन्शिएट करतो. पण त्याआधी हा पार्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals du by dx minus dv by dx. 11वीतला थेरम नंबर 2 बघा. थेरम नंबर 2 y equals u plus v मी तुम्हाला लिहून दिला होता. y equals u minus v हा तुम्हाला स्वतःला लिहायचा होता. सेम सगळ्या गोष्टी होत्या. तर हा तो थेरम 2 होता. dy by dx equals du by dx minus dv by dx. That is derivative of difference means difference of separate derivatives. ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. लेट त्यातला पहिला पार्ट u equals log x raised to x, taking log on both sides and variable raised to variable, taking log on both sides. So log u equals log of log x raised to x. ते x पुढे येईल. Therefore log u equals x पुढे आले log of log x. Differentiating with respect to x, d by dx of log u equals d by dx of x into log of log x. मी असे मुद्दामून साईडला काय दिले प्रोडक्ट रूल कळावं म्हणून. ओके, now let's continue. The rate of log u 1 upon u du by dx. The rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह. इकडे प्रोडक्ट रूल फर्स्ट into d by dx of second, first into d by dx of second plus second log of log x into d by dx of first म्हणजे x equals x into
rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log of log x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिला तरी चालतो. इथे जे 1 upon u du by dx आहे ते as it is. आता मी u ट्रान्सफर करणार आहे. सो du by dx इक्वल्स मला हे मिळवायचं आहे du by dx किंवा नंतर dv by dx. मग त्याच्या आजूबाजूला जे आहे ते ट्रान्सफर करून टाका ना. u इनटू ब्रॅकेट 1 upon log x प्लस log of log x. त्यानंतर du by dx इक्वल्स u रिप्लेस करायचं. बघा बरं u काय log x raised to x into bracket 1 upon log x plus log of log x. ह्याला द्यायचं आपल्याला इक्वेशन 2 म्हणजे आपला आता हा पार्ट तयार झाला. आता असंच मला काय तयार करायचं आहे dv by dx तयार करायचं. बोल्ड रब करून झाल्यानंतर मी ते करून दाखवतो. ओके आपण इथं इक्वेशन 2 पर्यंत आलेलो होतो. आता कन्सिडर v इक्वल्स cos x raised to cot x. Taking log on both sides. पुढे डायरेक्ट स्टेप्स log v इक्वल्स log of cos x raised to cot x. ते cot पुढे येणार आहे. स्टेप डायरेक्ट करतो cot x into log of cos x differentiating with respect to x. d by dx of log v equals d by dx of cot x into log of cos x. The rate of log v 1 upon v dv by dx. Product rule. First into d by dx of second into d by dx of first म्हणजे cot x. इकडे 1 upon v dv by dx as it is equals cot x into the rate of log something 1 upon something. The rate of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह cos चा डेरिव्हेटिव्ह minus sin x. cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x plus log of cos x as it is into the rate of cot x minus cosec square x. Next step 1 upon v dv by dx as it is equals sin upon cos ही टर्म ऍक्च्युअली tan आहे. tan sin upon cos ही टर्म tan आहे. tan आणि cot एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. ते कॅन्सल होतील -1 शिल्लक राहतील. पुन्हा इथले मायनस cosec square x into log of cos x as it is. log of cos x as it is. आता v ट्रान्सफर सो dv by dx equals v into bracket -1 minus cosec square x into log of cos x. आता v रिप्लेस होणार आहे. काय होणार आहे v तर cos x raised to cot x. सो dv by dx equals हे बघा मी आतनं मायनस साइन कॉमन काढतोय आधी. हे बाहेर आलं मायनस साइन. आता v रिप्लेस v काय आहे सांगा cos x raised to cot x into ब्रॅकेट आतले सगळे साइन प्लस झाले
1 प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, ह्याला द्यायचं इक्वेशन 3. आता आपल्याला इक्वेशन फ्रॉम 1 to 3 बघा, पहिले du बाय dx रिप्लेस करायचं म्हणजे हा पार्ट. आता पुढे मायनस साइन आणि dv बाय dx आहे. मग आता बघा मायनस साइन देऊन परत तुमची सगळी निगेटिव्ह टर्म आहे, ही निगेटिव्ह टर्म. त्यामुळे थोडक्यात तिथं काय होईल, ते साइन प्लस होऊन जाईल आणि हे uv इथं रिप्लेस करून घ्या. du बाय dx dv बाय dx, फक्त हे मायनस साइन आणि सुरुवातीचं मायनस साइन मिळून ते प्लस होईल, बाकी सगळं ऍज इट इज असणार. ओके, ओके. आता मी त्यातला डायरेक्ट 7th क्वेश्चन दिलेला आहे. 7th y इक्वल्स 10 रेस टू x रेस टू x प्लस x रेस टू. त्याच्या अलीकडे जे क्वेश्चन्स आहेत 4, 5 आणि 6 हे मगाशी दाखवलेल्या टाईपशी रिलेटेड आहेत. तुम्ही हे नक्की करू शकाल. पहिले ट्राय करा आणि जर आले नाही तर मला तसं मेन्शन करा, नंबर टाका, मी तुम्हाला करूनही दाखवेन. हां, जर नाही आले तर मी आता शेवटचे 2 क्वेश्चन्स त्यातले करतोय. y इक्वल्स 10 रेस टू x प्लस x रेस टू x रेस टू 10 प्लस x रेस टू 10 रेस टू x. ठीक आहे, सुरुवात मी काय करतो बघा, लेट y इक्वल्स u प्लस v प्लस w. समोर वेअर काय काय मेन्शन करायचं, u कोण आहे, v कोण आहे, w कोण आहे, समोर मेन्शन करायचं. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx इक्वल्स du by dx प्लस dv by dx प्लस dw by dx, ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. मग पहिलं फंक्शन घेऊन घ्यायचं, लेट किंवा कन्सिडर u इक्वल्स 10 रेस टू x, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. सांग लॉग u इक्वल्स, लॉग घेतल्यानंतर ते x रेस टू x पुढे येणार की नाही. आता तेवढी प्रॅक्टिस झाली तुमची. x रेस टू x लॉग 10. आता महत्वाचा पार्ट आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आहे x रेस टू x च्या डेरिव्हेटिव्हचा. मग त्यासाठी अगेन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. आता बघा, log of log u equals log of ब्रॅकेट मध्ये x रेस टू x into log 10. So log of log u as it is equals log of ab म्हणजे log a plus log b. आता तुम्ही log a कडे बघा बरं, log of x रेस टू x, ते x पुढे येणार आहे, मग x log x प्लस log a प्लस log b चालेल ना आपलं, log of log 10. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. माझ्यामध्ये तुम्हाला हे दिसत नसावं ना. ओके, d by dx of log x equals d by dx of x log x plus d by dx of log 10. आता इकडे डेरिव्हेटिव्ह लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय तर लिहिताना चुकले बरं इथं, हे लॉग u आहे नाही. हा, लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा लॉग u चा डेरिव्हेटिव्ह. बघा हे होतं समथिंग पहिल्यांदा, लॉग समथिंगचा डेरिव्हेटिव्ह हे सगळं समथिंग 1 अपॉन समथिंग इंटू समथिंगचा म्हणजे लॉग u चा डेरिव्हेटिव्ह. लॉग u चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u du बाय dx. इकडे नेहमी सारखा प्रॉडक्ट रूल, फर्स्ट इंटू d बाय dx ऑफ सेकंड म्हणजे log x प्लस सेकंड इंटू d बाय dx ऑफ फर्स्ट आणि log ऑफ log 10 चा डेरिव्हेटिव्ह. log ऑफ log 10 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0.
डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0. हे मल्टिप्लिकेशन u log u du by dx इक्वल्स इकडे x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x log x into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे कॅन्सल, हे ट्रान्सफर du by dx इक्वल्स काय सांगा u log u ट्रान्सफर केलेले ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x. हे शिल्लक 1 प्लस log x. आता u log u दोन्ही रिप्लेस करायचे. u म्हणजे बघा वरती काय आहे तर ते 10 raised to x raised to x. आता log u इथं कुठं आहे बघा, इथं आहे बघा log u x raised to x log 10 x raised to x log 10 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x ॲज इट इज. हे काय मिळालं सांगा तुम्हाला आता du by dx मिळालं. याला इक्वेशन 1 द्यायचं. हे काय आहे du by dx. असंच आता आपण x raised to x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मग 10 raised x raised to x raised to 10 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. असे आपल्याला 3 डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. त्यातला आता पहिला झाला आपला. ओके, now let's continue. v equals, consider v equals x raised to x raised to 10. आता थोड्याफार डायरेक्ट स्टेप्स करायचे मला कारण कमी वेळेत मला ते बसवायचं असतं. पहिल्यांदा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग घेतल्यानंतर त्यातला x raised to 10 चा पार्ट पुढे येणार आहे इंटू log x आहे तसं येणार आहे. आता दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला तुम्हाला काही अडचण नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 1 upon v log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v dv by dx इक्वल्स इकडे प्रोडक्ट रूल मांडून घ्यायचा आधी. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 10 into x raised to 9. मी कशा स्टेप्स करतोय बघा, खूप डायरेक्ट स्टेप्स करतो. x कॅन्सल x raised to 9 शिल्लक. सो dv by dx इक्वल्स x raised to 9 शिल्लक आहे. त्याआधी इथला v ट्रान्सफर करायचा राहिला. हा v ट्रान्सफर केला. इथे x raised to 9 प्लस 10x raised to 9 into log x. आता v रिप्लेस करून घ्यायचा. v म्हणजे x raised to x raised to 10. सो dv by dx इक्वल्स x raised to x raised to 10 ब्रॅकेट मध्ये x raised to 9 प्लस 10x raised to 9 into log x. अशी टर्म शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, आता हे झालं तुमचं इक्वेशन 3 माझ्या मते. कारण हे 1 मगाशी du by dx मिळवलं होतं इक्वेशन 2 होतं. आता हे इक्वेशन 3 आहे. परत शेवटची टर्म बघा w. कन्सिडर w इक्वल्स x raised to 10 raised to x taking log on both sides. so log of w equals log of हे तुम्ही सरळ लिहाल. मग त्यातले हे जे 10 raised to x आहेत ते पुढे येतात. मग 10 raised to x log x. आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही तुम्हाला अडचण नाही. प्रॉब्लेम कधी येतो व्हेरिएबल रेस्ट टू व्हेरिएबल आला मग परत लॉग घ्यावा लागतो. इथं काय प्रॉब्लेम आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह येतो ह्याचा डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याला. सो अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ log w 1 upon w into dw by dx. तसं log y चा 1 upon y into dy by dx. तसं 1 upon w into dw by dx. इकडे प्रोडक्ट रूल फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड log x into derivative of first derivative of 10 raised to x 10 raised to x log 10. नेक्स्ट स्टेप w ट्रान्सफर करायचा. वाटलं तर तुम्ही 10 raised to x यातनं कॉमन करा, नाही काढले तरी चालतात. मग dw by dx इक्वल्स w इंटू मी आता काय करतोय हे 10 raised to x कॉमन काढतोय इथे. मग 1 upon x प्लस log x इंटू log 10 शिल्लक आहे. ओके, आणि लॉग इंटू लॉगला काही करता येत नाही, लक्षात ठेवा, तसंच ठेवायचं. w रिप्लेस करायचा. सो dw by dx इक्वल्स सांगा आपल्याला w काय बघा तर तो x raised to 10 raised to x into 10 raised to x इथले आणि ब्रॅकेट मध्ये 1 upon x प्लस log x into log 10. हे झालं तुमचं इक्वेशन 3 4 जे काय असेल 4. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 ते मी पुसले 1 2 3 and 4 हे dy by dx इक्वल्स तिन्हीच्या तिन्ही टर्म्स आहेत ते आपण 1 2 3 मधनं रिप्लेस करून द्यायचे. ओके,
त्यातला लास्ट क्वेश्चन बघा. y इक्वल्स tan x रेस टू tan x रेस टू tan x at x इक्वल्स पाय बाय 4 असं त्यात तुम्हाला पुढे विचारले at x इक्वल्स पाय बाय 4. त्यातली लास्ट स्टेप मध्ये वापरायची असते. सुरुवातीला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log y इक्वल्स log ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट आतमध्ये राऊंड ब्रॅकेट tan x रेस रेस टू पुन्हा tan x. हे सगळं कव्हर करा. log ऑफ m रेस टू n log m त्यातले पहिले tan x पुढे येणार आहे. tan x इंटू log ऑफ ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा हे tan x रेस टू परत tan x आहे. नीट लक्षात द्या. log ऑफ परत m रेस टू n आहेत त्यामुळे हेही पुढे येणार आहे. सो log y इक्वल्स एक tan x ऑलरेडी इथले आहे ते आता पुढे येणार आहे tan x इंटू शिल्लक log ऑफ tan x शिल्लक राहते. सो log y इक्वल्स tan स्क्वेअर x इंटू log ऑफ tan x शिल्लक राहते. tan स्क्वेअर x into log of tan x. Now differentiating with respect to x. dy dx of log y equals dy dx of tan square x into log of tan x. Log y चा डेरिवेटिव 1 upon y dy by dx. इकडे प्रोडक्ट रूल फर्स्ट इंटू डी बाय dx ऑफ सेकंड log ऑफ tan x प्लस log ऑफ tan x इंटू डी बाय dx ऑफ फर्स्ट म्हणजे tan स्क्वेअर x. सो 1 upon y divided by dx as it is. इथे 1 upon y dy by dx as it is equals tan square x, the rate of log something 1 upon something 1 upon tan x, rate of log something 1 upon something into the something चा डेरिवेटिव tan x चा डेरिवेटिव 6 for x, tan x चा डेरिवेटिव 6 for x plus log of tan x as it is into tan square x चा डेरिवेटिव 2 tan x into डेरिवेटिव ऑफ tan x म्हणजे 6 for x. बघा some tan square चा डेरिवेटिव something square twice something twice tan x into tan x चा डेरिवेटिव 6 for x. ठीक है. एक एक tan कैंसल. त्यातला आता मी y ट्रान्सफर करणार आहे. dy by dx इक्वल्स y इंटू ब्रॅकेट एक एक tan कैंसल म्हणजे राहिले कोण सांगा tan x इंटू 6 for x प्लस log ऑफ tan x इंटू 2 tan x इंटू 6 for x. एवढा पार्ट शिल्लक राहिला dy by dx. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा. Now let's continue. आता इथला y रिप्लेस करणार आहे मी. सो dy by dx इक्वल्स y म्हणजे काय तर tan x रेस टू tan x रेस टू tan x. y रिप्लेस केले इनटू ब्रॅकेट हे सगळं ऍज इट इज tan x into sec square x plus हे मागे पुढे झाले तरी चालतात 2 tan x into sec square x into log of tan x. हा झाला तुमचा आता dy by dx झाला. आता आपल्याला विचारलंय dy by dx at x equals pi by 4. त्याचं नोटेशन कसं असतं दाखवतो इथं दाखवतो लक्षात. सो dy by dx at x equals pi by 4. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला x दिसतात तिथं pi by 4 रिप्लेस करा. इथे नीट लक्षात द्या. tan pi by 4
raised to tan pi by 4 raised to tan pi by 4 into bracket tan pi by 4 6 square pi by 4 2 tan pi by 4 6 square pi by 4 okay. Tan pi by 4 1 raised to 1 into bracket tan pi by 4 1 into sec 45 root 2 त्याचा स्क्वेअर आहे रूट 2 चा स्क्वेअर 2 tan pi by 4 1 sec pi by 4 रूट 2 चा स्क्वेअर इंटू log of 1 tan pi by 4. आता हे 1 raised to 1 raised to 1 हे सगळे 1च असणार आहेत इंटू ब्रॅकेट 1 इंटू रूट 2 चा सॉरी रूट 2 चा स्क्वेअर 2 प्लस 2 इंटू परत रूट 2 चा स्क्वेअर 2 इंटू log of 1 is always 0 log 1 is always 0 म्हणजे हा सगळा प्रोडक्ट 0 झाला फक्त 2 शिल्लक आहे 2 plus 0 म्हणजे 2 आणि 2 into 1 म्हणजे 2 फायनल आन्सर 2 सो dy by dx at x equals pi by 4 is equal to 2 हे तुमचं फायनल आन्सर आहे ओके आता मधले राहिलेले क्वेश्चन्स कंप्लीट करून घ्या